राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील बोलतायत, थेट जाऊयात। माझा तीळ मात्र संबंध नाही। तो माझ्या विरोधकांच्या बाजूने जाऊन हे रचायचं म्हणजे ही बदनामी करायची, ही खंडणीच घेणं झालं, बनाव रचणं आलं, कट कारस्थान आलं आणि हे एका पत्रकाराने करावं याचा मला अतोनात मी याचा जाहीर निषेध तर करते आणि वाईटही वाटते। हां बोला, ॲडव्होकेट ठोंबरे बोलते। हे बघा, आम्ही आवाज मोठा करा। कुटुंबातले लोक आम्ही कधीही हिच्या राजकारणाच्या डायसवरती येत नाही किंवा तुम्ही पाहिलं असेल की आम्ही तिच्याकडं, कारण ती सक्षम असल्यामुळे आम्ही कधीही तिला कुठली मदत किंवा काय असल्या काही प्रकार नसतो, तिचं सगळं चालू असतो। परंतु आज जर समजा तिच्या संपूर्ण करिअरवर कारकिर्दीवरतीच जर एखादा पत्रकार जर एखाद्या महिलेच्या सांगण्यावरून पैसे घेऊन जर समजा अशा प्रकारचं बदनामी करून करिअर जर संपवणार असेल तर त्याविषयी मला आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्यात। हा रोहन कदम नावाचा जो पत्रकार आहे तो ह्यांच्या नातेवाईकांच्या लॉजवरती गेला, तिथं रूम बुक केली, त्या महिलेचं शूटिंग काढलं, त्या महिलेने त्याला मार तिथं मारल्यानंतर तो अत्यंत दारू पिलेला होता। तो पिल्यानंतरून त्या महिलेनी ज्यावेळेस ती तक्रार वगैरे केली, तो सगळा पोलिसांच्याकडे प्रकार वगैरे गेला। त्यावेळेस तो जे लॉजिंग बोर्डिंगचा मॅनेजर आहे त्याला तो काय म्हणतो, त्यांनी ते स्टेटमेंट पण दिले मॅनेजरचा की हे रुपाली पाटलांच्या नातेवाईकांचं लॉज आहे, त्यांना बोलवा। तर हा पूर्णपणे तयारी करून तिथं गेला होता की जे काय महिलांचे लैंगिक शोषणाचे महाराष्ट्रात प्रकार झालेले आहेत त्याच धर्तीवरती आता रुपाली पाटलांना बदनाम करायचं, त्याच धर्तीवरती आपण त्यांचीसुद्धा अशी बदनामी करायची। परंतु ती बदनामी करत असताना आज एक आपला पत्रकार बांधव 4 आमिषासाठी त्यात अडकला, ह्याचं सर्वस्वी दुःख आहे। अशा प्रकारचं गैरकृत्य खऱ्या अर्थाने करू नये। माझं म्हणणं आहे पत्रकार बांधवांना की कोणी चुकला तरी तुम्ही त्याला सोडत नाही, कोणी चुकला तरी तुम्ही त्याची समाजासाठी तुम्ही आज वकिली करत असता, जशी आम्ही वकिली करत असतो तशी तुम्ही समाजासाठी वकिली करता। परंतु एखाद्या महिलेला केवळ आणि केवळ राजकारणात आपली बदनामी झाली आहे, आता आपली काही 4 पदं आहेत ते तिला कुठं मिळतील ह्यासाठी अशा पद्धतीने बदनाम करणं अत्यंत चूक आहे आणि आज हे महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून समजलेलं आहे।